सध्या नाशिकमध्ये त्यांचा बालेकिल्ला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव करूया आणि आवाज ऐकूया वॉइस ऑफ वाडा मिस्टर अक्षयजी पांडव यांचा. रोहित पाटील या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्याकरता रोहित आपल्याला मुख्य मंचावर यायचे. टीम एसबीपी खुपरी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. एसबीपी खुपरी एक नवा सामना तो आपल्या भेटीला येतो. एका बाजूने नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांद्रे जे मैदानाच्या आतमध्ये येत आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर आरपी लायन्स अबीर 11 वाडा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. आरपी लायन्स अबीर 11 कडनं सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. ऐनुल ज्याला ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले आणि रुपेश लोखंडे त्याच्या साथीनं आपल्याला फलंदाजी करण्याकरता पाहायला मिळत आहेत. आयुध स्पोर्ट्स ज्यांच्या माध्यमातून आपण ज्या अंपायरच्या जर्सी आहेत त्या पाहत आहे. या मॅच मध्ये विवेक जाधव बाबू यांनी जर गोलंदाजी करताना हॅट्रिक घेतली, फलंदाजी करताना षटकार मारले 3 किंवा मग 3 चौकार सुद्धा मारले तरी रोहित पाटील गौरापूर यांच्याकडनं 1000 रुपये विवेक बाबू यांच्याकरता पारितोषिक लावलं गेलंय. इथे आयुध स्पोर्ट्सनं जी मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपल्याला स्पॉन्सर केली आहे. सावली क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची जर्सी, HR फॅशन ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची कॅप आणि अक्षय बार अँड रेस्टॉरंट ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा मोमेंटो जो आपल्याला उपलब्ध करून दिलाय, जो आपण इथे वितरित करणार आहोत. सावली क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून आलेली ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे ज्यावर मॅन ऑफ द मॅच असं लिहिलं गेलंय आणि रोहित ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. ज्यांना HR फॅशन ज्यांच्या माध्यमातून आलेली ही आकर्षक कॅप आणि तदनंतर हा मोमेंटो जिथे देऊन त्याचा सन्मान केला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विवेक जाधव करता ते पारितोषिक आहे. रोहित पाटील यांच्याकडनं मॅचच्या सुरुवातीलाच ते प्राइज दिले रोहित यांनी की 1000 रुपये कुठलेही सलग 3 कारणामे तो जर करतोय बॅटिंग मध्ये सुद्धा आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा. पहिलाच बॉल अप्रतिम दर्जेदार चेंडू खाली राहिला. फलंदाजाला बीट करताना टाटा बाय बाय म्हणत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. विवेक जाधव अगदी डावकुऱ्या हातानं साईड आर्मनं गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे आणि अगदी भन्नाट वेगानं साईड आर्मनं गोलंदाजी करण्याकरता विवेक जाधवला ओळखलं जातं आणि ते काम ऐनुलच्या विरोधात त्यानं पहिल्या चेंडूवर जरूर पूर्ण केलंय.
बॉलला थोडंसं बाहेरच्या बाजूने टाकताना विकेट किपरच्या हातामध्ये नेलंय विवेक. पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस चांगला बॉल आहे तिथे, मिडल नाहीये ऐनूल, आणि इथे रनआउटच्या स्वरूपानं रुपेश लोखंडेला माघारी परतावं लागेल. मोठी विकेट आली आहे आणि तीही स्वस्त्यात आली आहे कांद्रेकरांकरता. रुपेश लोखंडे डायमंड डक, एकही चेंडू न खेळता रनआउटच्या माध्यमातून डायमंड डकच्या स्वरूपानं बाद होऊन तंबूच्या दिशेनं परतत असताना पाहायला मिळतोय. विकेटचं बदल होतंय, खेळाडू बाद. आपल्या मुख्यमंत्र्यावर जयेश ठाकरे इथे उपस्थित आहेत आणि गातेसकरांचे भाऊजी सुद्धा आहेत. त्यांचा बुधाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या मुख्यमंचावरनं करतोय. जयेश ठाकरे आपल्याला विनंती, आपण पुढे यावं, आपला सन्मान इथे केला जातोय. विवेक पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. वाह वाह, अप्रतिम बॉल, दर्जेदार चेंडू. अप्रतिम पद्धतीने हा चेंडू पुण्याच्या एकदा तिथे विवेकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. बाबू अगदी ज्या लाईन करता ओळखला जातो ना, ती लाईन त्याच्या वतीने आपल्याला इथे अद्यावत होत असताना पाहायला मिळते. फुलर लेंथ गोलंदाजाकरता वाचण्याकरता सर्वोत्तम स्थान आहे आणि त्या फुलर लेंथवर इथे गोलंदाजी होतीये. जयेश ठाकरे यांचा हा सन्मान आणि सत्कार तो मुख्यमंचावरनं केला जातोय. बुधाजी पाटील जे आपल्या सोबत उपस्थित आहेत, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या गावातील, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. विवेक पुण्याच्या एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेचा फटका तो हवेत, एक क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि कॅच झालाय कॅरी. गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतावं लागेल. उमेश लोखंडे दोन्ही बंधू जर आपण पाहिलं तर अगदी स्वस्त्यात बाद झालेत. एक डायमंड डक तर दुसरा गोल्डन डक. विकेटचं बदल, खेळाडू बाद. विकेट्स इथे स्वस्तात मिळवल्यात. उमेश लोखंडे आणि रुपेश लोखंडे या दोघांनाही माघारी परतावं लागलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता गणेश. चांगला खेळ दाखवावा लागेल, तारणहार ही भूमिका बजावावी लागेल. ऐनूलच्या साथीने उभं राहावं लागेल. ऐनूल सुद्धा थोडासा स्ट्रगल मध्ये होता, तो स्ट्रगल त्याला आता स्ट्रायकर एंडकडे जाताना संपवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतनं करावा लागेल. कारण आरपी लायन्स हा संघ पहिल्याच ओव्हरमध्ये अंडर प्रेशर आलाय असं म्हणायला हरकत नाही. प्रेशरची सिच्युएशन ही त्यांच्याकरता क्रिएट झाली आहे. या ओव्हरच्या 4 चेंडूनंतर धावसंख्या 1, विकेटचं पतन झालंय आतापर्यंत 2. विवेक जाधव बाबू जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि गणेश त्याच्या विरोधात फलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र बॅकची आउटसाइड एज. विकेट किपरचा दर्जेदार झेल आणि संपवलाय आणखी एका बॅटरचा गोल्डन डक या धावसंख्येवर खेळ. गणेश बाद. ओव्हर मध्ये बाबूला गोलंदाज म्हणून चालणार नाही, त्याला द डिस्ट्रॉयर असं म्हणावं लागेल. अगदी या इनिंगला डिस्ट्रॉय करण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमधनं करत असताना योग्य टप्प्यावरची चेंडूची हाताळणी त्याच्या वतीनं होतीये. आज जी लाईन बाबूची पाहायला मिळते ना, ह्या लाईन करता त्याला ओळखलं जातं. ही त्याच्या गोलंदाजीची खरी लाईन आहे, ज्यावर तो आज गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आहे, पुढे खेळतोय आणि त्यामुळे फलंदाजांकडनं सातत्यानं चुका होत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 1 धाव आहे 3 विकेटच्या पतनानंतर. टीम आरपी लायन्स अबीर 11 जो सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. यावेळेस मात्र तिथे डाव्या एसटीच्या बाहेर राहिला, डाऊन द लेग, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 2 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ झालाय. बाबू अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फलंदाजाला रोखतोय, बांधून ठेवतोय, शांत करतोय. चांगला बॉल तिथे बचावात्मक पद्धतीने खेळत असताना 1 रन जी धाफलकावर जोडली गेली. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 3 या आकड्यावर. 3 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. अंकुश जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि एक सिंगल घेऊन आपली स्ट्राईक त्यानं रोटेट केली. पहिल्या ओव्हरचा खेळ, त्यानंतर 2 तब्बल 3 विकेटच्या पतनानं, तर 2 नाही 3 विकेट्स गेल्या, कारण एक रनआउटची विकेट आली आहे आणि त्यामुळे 3 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आरपी लायन्स अबीर 11 विपुल पाटील फॅन टीम वाडा जे आपण जर पाहिलं तर थोडंसं स्ट्रगलमध्ये आहेत, कठीणाईमध्ये आहेत, अडचणींमधनं बाहेर यावं लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. चांगला खेळ जर मैदानाच्या आतनं दाखवला तर या परिस्थितीवरही मात करत पुढे जाण्याची संधी मिळू शकते. अडचणी या प्रत्येकाच्या वाट्याला येतात. त्या अडचणी आलेल्या त्यावर मात करावे लागते. अगदी निधड्या छातीनं त्यांना सामोरं जाणं गरजेचं आहे. लढाऊ वृत्ती ती तुमच्या आतली ती जागृत जर ठेवली तर निश्चित कितीही कठीण प्रसंग आला ना तरी त्यावर मात करण्याची ताकद तुम्हाला मिळते आणि तेच करावं लागेल. अंकुश आणि ऐनुलला या कठीण प्रसंगामध्ये उभं राहावं लागेल. नुसतं उभं न राहता लढावं लागेल आणि ती लढाऊपणाची कामगिरी मैदानात केली जाते का ते बघायचंय. निखिल भोईर आलाय. वाह लाजवाब, चांगली गोलंदाजी होती निखिलकडनं ही. यावेळेस फिंगर रोल केले होते, बॉलला कट करण्याचा प्रयत्न होता, कळू दिला नव्हता. ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी 4थ्या-5व्या स्टंपवर बॉल टाकला आणि हलकीशी हरकत घेताना त्याला विकेटच्या मागे नेलं. खूप चांगली गोलंदाजी करतोय, विचार चांगला करतोय. गोलंदाजी करताना तुमची वैचारिक क्षमता तीही पाहिली जाते आणि तुम्ही काय विचार करताय, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी टाकण्याचा मनसुबा ठेवताय ते पाहिलं जातं. यावेळेस फिरवलेला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला. अंकुशनं बॉलला उडवलंय आणि पाठवून दिलंय सरळ सीमा रेषा पार. रिव्हर्सचा दर्जेदार धमाकेदार स्ट्रोक. जिल्हा प्रमुख षटकार 6. दोन चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज निखिल. चांगला बॉल आहे, अपील स्ट्रॉंग आहे आणि पंचांच्या मनात कुठलाही संदेह नाही आहे, कारण अगदी विकेटच्या समोर सापडलाय. थोडीशी दुखापत झाली का चेक करा एकदा. विकेटचं पतन होतं, इथे माघारी परतावं लागेल. बॅटर अंकुश त्याच्या पारीचा अंत झालाय. महत्वपूर्ण विकेट इथे पतन झाली आहे.
यावेळेस तिथे एक निर्धाव चेंडू होईल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व डीकेबी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा ज्यांची ही आयोजनाची भेट संपूर्ण वाडा टेनिस बॉल क्रिकेट करता एक पर्वणी ती आपल्याला पाहायला मिळते. याआधी अंकुश गुप्ता तिथे थोडासा जखमी होत असताना पाहायला मिळाला. सेफ खेळा, आम्ही सातत्यानं मायक्रोफोनवर सांगत असतो. खेळताना स्वतःची काळजी घेऊन खेळणं जे क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. आज कातिलाना गोलंदाजी जी म्हणतो ना आपण, अगदी ती कातिलाना गोलंदाजी गांद्रेकरांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात केली विवेक जाधव बाबूनं आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्याच पावलावर पाऊल टाकत असताना निखिल भोईर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 9 या आकड्यावर आहे. शेवटचा बॉल अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. गोलंदाज तेजस भरवाड जो मैदानाच्या आतमध्ये आहे, निखिल भोईर त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक चांगला बॉल तिथे फुलर लेंथवर टाकला होता. 1 रन करता प्रयत्न आणि तिथं दुखापत झाली असेल. ऐनुल आणि त्याच्यामध्ये एकदा बघून घ्या. एकदा दोघंही सेफ आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. इथे चेक केलं जाईल. बॉल न आदळवता तिथे स्टंपवर जाऊन लावण्याचा मोह होता आणि दोघांमध्ये अगदी भीषण टक्कर आपण ज्याला म्हणतो ना, ती भीषण टक्कर झाली होती. मात्र दोघंही त्यामधनं सुखरूप बाहेर आलेत. ऐनुल आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर तेजस भरवाड ते मैदानाच्या आतमध्ये दोघांमध्ये कॉलिंगची गडबड ती आपल्याला पाहायला मिळाली. ऐनुल तिथे एक डाव घेण्याकरता पुढे सरसावले होते, मात्र तेजस यांनी ते नाकारलं. काय घडलंय तिथे नेमकं ते तपासलं जातंय. तिसऱ्या पंचाचे कर्वे जो काही डिसिजन आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला गांद्रे संघ क्षेत्ररक्षण लावून रेडी राहायचंय. दोन ओव्हरचा खेळ, तर नंतर ही रन कंप्लीट आहे की नाही ते चेक केलं जात आहे. त्यानंतर जी धावसंख्या आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. बघून डिसिजन दे, कारण मेन प्लेयर आहे. नॉट आउट, बॅटर सेफ आहे. सुखरूप आपल्या अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 10 धावा आहेत. विवेक पुन्हा एकदा कंटिन्यू केले गेले. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया या ओव्हरमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे त्याच्या वतीने साकारली जाईल. चांगला बॉल पुन्हा एकदा फुलर लेंथवर टाकला होता. बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये चाललाय. चांगली फिल्डिंग निखिल भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि तेवढंच चांगलं रिटर्न सुद्धा केलंय. अगदी स्फूर्तीवाला खेळ जो आपण म्हणतो ना की क्रिकेटच्या खेळामध्ये स्फूर्ती खूप गरजेची आहे आणि ती स्फूर्ती आज नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांद्रेकडनं आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग किंवा गोलंदाजी दोन्हीमध्ये आपला प्रावीण्य आतापर्यंत या टीमनं दाखवलंय. बाबू करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे रोहित पाटील कडनं, जो तो जर हॅट्रिक घेतोय या डावामध्ये. वाह वाह वाह,
लाजवाब लाजवाब आउटस्टँडिंग दर्जेदार बॉल. या मॅच मधला सर्वोत्तम बॉल म्हणू शकतो मी, एवढा दर्जेदार बॉल होता. लाजवाब, काबिले तारीफ. या मैदानावर बाबूचं नाव खऱ्या अर्थानं चर्चेमध्ये आलं होतं आणि त्याच मैदानावर आज बाबू पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जर आपण पाहिली तर माउंटन मिनरल वॉटर्स ज्यांच्या माध्यमातून ते वैभवजी जोगमार्गे आणि विक्रांतजी सावंत यांच्या माध्यमातून आपल्याला ते पिण्याची पाण्याची व्यवस्था विनामूल्य त्यांच्या माध्यमातून करून दिली गेली आहे. ज्या बॉटल्स आहेत त्या पाण्याच्या बॉटल्स त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिल्यात. दोन्हीही मान्यवरांचा मनपूर्वक धन्यवाद. माउंटन मिनरल. पुढचा बॉल विवेक जाधव. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस इनसाइड आउट करायचं होतं. फलंदाज तेजस भरवाडला आणखी एक गडी तो तंबूच्या असलेला जात असताना पाहायला मिळतोय. डाव अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे काहीच चांगलं आरपी लायन्स अबीर 11 करता होताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे धावसंख्या ती अगदीच सीमित आहे. तिसरं षटक, 5 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या फक्त 12. पाच चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या 12 आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विवेक जाधव बाबू जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होणार आहे. त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर इन कडनं फलंदाज अक्षय जो फलंदाजी करण्याकरता आलाय. इथे मात्र सॉफ्ट हँडलचा वापर केला. बॉलला अगदी फक्त दिशा दिली. एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. डबल करता प्रयत्न आहे. दोघांमधल्या कॉलिंग मध्ये गडबड पुन्हा एकदा झाली होती. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना 13 या आकड्यावर 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हर नंतर टीम आरपी लायन्स अबीर 11 वाडा हा संघ जाऊन पोहोचलाय 13 वर. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अगदीच लो स्कोरिंग ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मागच्या काही स्पर्धांमध्ये जर आपण पाहिलं तर आरपी लायन्स या टीमचा परफॉर्म तेवढा चांगला झालेला नाही आहे, सावरावं लागेल. वाईट वेळ ही तुमची परीक्षा पाहण्याकरता येते, तुम्हाला संपवण्याकरता कधीच येत नाही. त्यामुळे या सर्व कठीण काळात टीमला एकत्रितपणे चांगलं काम करावं लागेल. टीम वर्क ते तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. कारण आरपी लायन्स ते वाडा तालुक्यातली एक महाशक्ती म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. मात्र मागच्या काही स्पर्धांमध्ये तेवढा चांगला परफॉर्म झालेला नाही आहे. यामधनं सावरावं लागेल. सावरणं गरजेचं आहे. बघा, एखादा पराभव तुमच्या वाट्याला आला ना तर त्यानं तुमचं क्रिकेट संपत नाही किंवा तुमचा संघ संपत नाही. त्या पराभवातनं किंवा मग त्या वाईट काळातनं तुम्ही बाहेर पडण्याकरता खूप जास्त मेहनत करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस एवढी मेहनत करा ना की तुमची टीम परिपक्व होईल, तुम्ही परिपक्व व्हाल आणि पुन्हा त्याच थाटात, त्याच जोशात, त्याच जल्लोषात मैदानाच्या आतमध्ये मैदानं गाजवण्याकरता सज्ज व्हाल. अडचणीचा काळ आहे, थोडासा संघर्षाचा काळ आहे, ते दिसतंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या राफल कव्हर आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऐनुलला आपली चमकदार कामगिरी करावी लागेल. जोशी काका इथे आले. जोशी काका, आपलंही मनपूर्वक स्वागत. विनंती, आपण मुख्य मंचावर यावं. वाडा तालुक्याच्या दर्दी क्रीडा शौकीनांमधलं हे सर्वोत्तम नाव आहे जोशी काका. यावेळेस मात्र हा लोवर फुल टॉस आहे, अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करताचा प्रयत्न तो रोखला गेलाय. चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी, सर्व काही चांगलं आपल्याला नवचेतन स्पोर्ट्स कडनं पाहायला मिळते. धावसंख्या एकेरीच्या मदतीनं 14 या आकड्यावर. चौथं षटक. गोलंदाज मयूर ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. ऐनुल शेख, त्याला मैदानाच्या आतनं आपली कामगिरी योग्यतेने बजावावी लागेल.
त्याच्यामधली गुणवत्ता आज त्याला मैदानाच्या आतनं प्रदर्शित करावी लागेल. मयूर आणि ऐनुल या दोघांमधला खेळ. लोवर फुल टॉस होता, अगदी खाली राहिला होता, मिसिंग यॉर्कर आपण म्हणू शकतो. एक रन, खराब फिल्डिंग, मात्र बॅकअप तेवढंच चांगलं आपल्याला पाहायला मिळते. एकाने चुकी केली तर दुसऱ्यानं सावरणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. बॅकअप देणं गरजेचं आहे आणि तेच बॅकअप अगदी योग्यतेचं मिळालं, ज्यामुळे 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 15वर. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 सिंगल आल्यात, मात्र मोठे फटके ते पूर्णपणे लुप्त पावलेत. या मोठ्या फटक्यांना गवसणी घालावी लागेल. अक्षय जो मैदानाच्या आतमध्ये आहे त्याला चांगला खेळ दाखवावा लागेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न तिथे पुल करायचा होता, मात्र तेवढासा पॉवरफुल नाही आहे. अगदी क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल खेळण्याचा मोह होता. 2 धावा तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 17 ऑन बोर्ड. 17 धावा, 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया येणारे 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये साकारली जाईल. येणाऱ्या 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाते याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. गोलंदाज मयूर. त्यावेळेस मात्र आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. निर्धाव चेंडूचं सत्र काही संपत नाहीये. मोठे फटके काही केल्याने येत नाहीयेत, कारण मोकळीक कुठेच दिली जात नाहीये. अगदी चॅनल मधली किंवा फुल्लर लेनची गोलंदाजी तीच आपल्याला पाहायला मिळते. जय वायडा जे भाची आहेत आयोजन मंडळाचे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. जय यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. क्रिकेटच्या सर्वोत्तम फटक्यानं दिल्यात. बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय. यावेळेस काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. या डावाचा हा दुसरा षटकार आहे. लेट आलाय. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेच गावाचा. शिवकृपा चषक हैमाना. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल तिथे चांगला फटका होता. समोरच्या बाजूने खेळल्या लॉंग ऑफ मध्ये जोपर्यंत उचलला गेला तिथे 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 24 धावा. 4 ओव्हर नंतर 24 लागल्या. जेवढे चेंडू आतापर्यंत आरपी लायन्स अबीर 11 वाडा संघ खेळलाय तेवढेच रन्स त्याने आतापर्यंत धावफलकावर जोडल्यात. मात्र येणारे शेवटचे षटक किमान 20-22 धावा या मॅच मध्ये धावफलकावर जोडणं गरजेचं आहे. 20+ धावा जर धावफलकावर जोडल्या गेल्या तर ती एक सन्मानजनक टोटल असेल, ज्याबरोबर तुम्ही लढू शकता, संघर्ष करू शकता. चांगली गोलंदाजी करून विपक्षी टीमला वेटीस धरून विजयावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न तुम्हाला करता येऊ शकतो. अंतिम षटक. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता एक प्रतिभा संपन्न युवा टॅलेंटेड गोलंदाज रोहित, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विकासजी पाटील येथे उपस्थित होत आहेत. विकास भाऊ, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वाडा पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय राजेशजी सातवी इथे येत आहेत. त्यांच्यासोबत लेजंड क्रिकेटर साईनाथ पष्टे ते इथे उपस्थित झालेत, आयोजकच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. आणि साईनाथ पष्टे, आपल्यालाही विनंती आहे मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचे. नेक्स्ट मॅच उर्वी 11 नाणे आणि बोबा 11 खानिवली बोथ टीम कॅप्टन. या ओव्हर नंतर आपल्याला टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. बोबा 11 खानिवली आणि उर्वी 11 नाणे या 2 टीमला विनंती असेल नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्या 5 ओव्हर नंतर मुख्य मंचाच्या दिशेने आपल्याला नाणेफेक करण्याकरता जॉईन व्हायचंय. रोहित आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली आहे. चला गेम थोडस स्पीडअप ठेवा, कारण वेळ ती वाचवावी लागेल, कारण संध्याकाळच्या सत्रात मग ती अपुरी वेळ पडते आणि षटकांमध्ये खूप जास्त कपात करावी लागते.
त्यामुळे विनंती आहे की सकाळच्या पहिल्या सत्रापासून अगदी 5-5 मिनिटं जरी वाचवता आली तरी ती खूप होतील शेवटच्या सत्रामध्ये. रोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवर, समोर स्ट्रायकर एंडकडे अक्षय उभा आहे. त्यावेळेस कोरडाप्याचा बॉल, ज्याला फक्त दिशा दिली, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, एक ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा होता, मात्र ऐनुलनं तिथे थांबवलंय तर मग ऐनुलला चांगले फटके खेळावे लागतील. ज्या आत्मविश्वासानं स्ट्राईक ठेवली आहे त्या आत्मविश्वासानं मैदानाच्या आतनं मोठे फटके ते ऐनुलला खेळणं अत्यावश्यक आहे. बघूया ऐनुल इथे मैदानाच्या आतमध्ये ते फटके सजवत असताना पाहायला मिळेल का. पुढचा बॉल गोलंदाज रोहितचा, फुल टॉस मिस केलाय, शॉर्ट फाईन लेग त्याने केली आहे चुकी आणि मग करावी लागेल संपूर्ण गांद्रे टीमला भरपाई, कारण बॉल गेलाय. या स्पर्धेचं नाव ज्यांच्या नावानं ठेवलं गेलंय ते माननीय सन्माननीय डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेबांच्या बॅनरला सलामी ठोकण्याकरता सीमा रेषेच्या पार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 29-29 धावा. क्षेत्ररक्षकाच्या चुकीनं आलाय की कुठून आलाय ते महत्वाचं नाहीये. इथे सध्या आरपी लायन्सला रन गरजेचे आहेत, त्या कशाही येऊ दे, मात्र धावफलकावर रन्स येऊ दे, हा एकच विचार सध्या आरपी लायन्सचे सर्व समर्थक असतील किंवा खेळाडू असतील जे इथे करत असताना पाहायला मिळत आहेत. रोहित यावेळेस ऐनुलच्या बॅट मध्ये बॉल मिडल झालाय आणि तदनंतर चाललाय दूर सीमा रेषा पार, भूर झालाय षटकार. यांचं हे गीत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकताय. 3 चेंडूचा खेळ, त्यानंतर 35 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. मॅच बॉल आलाय, त्यावरच आपण मॅच कंटिन्यू करणार आहोत. या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात 3 चेंडूमध्ये, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. ऐनुल, उर्वी 11 नाणे आणि बोपा 11 खानिवली या 2 टीम मध्ये यानंतरची नेक्स्ट मॅच ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस ऐनुलचा फटका, तो हवेत, बॉल उंच हवेत ना, क्षेत्ररक्षकाला म्हणतोय टाटा बाय बाय आणि निघून गेलाय सरळ सीमा रेषा पार. लॉंग लेगच्या डोक्यावरनं खेळलेला हा दर्जेदार हाय अँड हँडसम फटका षटकार. खूप जास्त काळ नॉन स्ट्राईक एंड कडे ठेवलं गेलं होतं. मागच्या 2 ओव्हर त्याला स्ट्रायकर एंड कडे येण्याची संधी मिळाली नव्हती, मात्र जी संधी त्याला स्ट्रायकर एंड कडे आता मिळाली आहे तर त्या संधीचं सोनं करतोय. अगदी लाजवाब फटके सध्या मैदानाच्या आतनं ऐनुल शेख कडनं आपल्याला पाहायला मिळतात. या षटकारांच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 41 या आकड्यावर. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया उर्वरित 2 चेंडू मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. रोहित आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर एंड कडे ऐनुल. त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे तिथे वाईडिश लॉंगा पण एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावरनं खेळलाय. निखिल भोईर जीवाच्या आकांतानं प्रयत्न करताना पाहिला मिळाला, मात्र त्याच्या प्रयत्नांना अपयश. बॉल सीमा रेषा पार. ऐनुलच्या बॅट मधनं आणखी एक कडक स्ट्रोक, चौकार 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 शेवटच्या बॉलवर मोठा फटका आला तर 50+ उभ्या राहतील आणि 50+ लढण्याजोगी धावसंख्या असेल, ज्याबरोबर लढता येऊ शकतं. या षटकाला अगदीच मोठं केलं. 21 धावा घेतल्या आतापर्यंत ऐनुलनं. शेवटचा बॉल रोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवर, समोर ऐनुल उभा आहे. त्यावेळेचा फटका ऐनुलच्या बॅट मधनं ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. दर्जेदार कव्हर फाट षटकार शेवटच्या बॉलवर ऐनुलच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय. पूर्वार्धाचा खेळ
चला विपक्षी कॅप्टन आपण लगेचच यायचे. आपल्या मुख्य मंचावर इथे जोशी काका सुद्धा उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विकास भाऊ, आपल्याला विनंती असेल की आपण जोशी काकांचा सन्मान आणि सत्कार तो या मुख्य मंचावरनं करायचा आहे. टॉस केला जातोय. साईनाथ पष्टे यांच्या शुभस्ते हा कॉइन स्पिन झालाय. बोबा 11 टॉस जिंकला आणि निर्णय घेतला पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. धन्यवाद साईनाथ पष्टे आणि दोन्ही टीम्स. आपण जाऊया सत्काराकडे. तिथे विकास भाऊ यांच्या शुभस्ते सन्मान केला जातोय. जोशी काका एक दर्दी क्रीडा शौकीन आहेत, तालुका टेनिस बॉल क्रिकेट मधले, आणि त्यांचा हा सन्मान आणि सत्कार जशी मॅचला सुरुवात होईल प्रमोद शेडगे आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं जोडतील. पालघर जिल्ह्यात सध्या एक वेगळा बोलबाला आहे किंवा एक अभ्यासू समालोचक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. आमचे जुने सहकारी मित्र ज्यांचा आवाज आपण यानंतर ऐकणार आहोत. आणि आयनुल शेख या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आणि कालच्या रात्री सुद्धा जर आपण पाहिलं तर काल रात्री सुद्धा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलेत. बॉक्स क्रिकेट जे वाडा शहरात मला वाटते संपूर्ण पालघर जिल्ह्यातलं सर्वाधिक बॉक्स क्रिकेट वाडा शहरात खेळलं जातं आणि तिथे नाईटच्या बॉक्स क्रिकेट मधला सर्वोत्कृष्ट फलंदाज राहिलाय. आता काय करशील बोल. थँक्यू व्हेरी मच अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत. व्हॉइस ऑफ वाडा, वाड्याचा अभिमान. सव्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते, पहिल्या 4 षटकांचा आढावा घेत धावा फार कमी प्रमाणात होत्या आणि त्यानंतर 27 धावा तब्बल आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार खणखणीत आयनुल शेखच्या बॅटमधून आपण पाहिलात. यासाठीच ओळखला जातो. आयनुल या नावाचं वादळ घोंगावलं या मैदानात. सध्या आपण पाहताय शिवकृपा मित्रमंडळ गातेस व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026चं हे शानदार आणि अप्रतिम असं आयोजन, डोळ्याचं पारणं फिटणारं असं नियोजन. आज वाडा क्रिकेट असोसिएशन खूप अगदी पाऊल पडती पुढे असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये, कारण पुढे चाललंय क्रिकेट आणि त्यामुळे आता प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला ही नामी संधी येते आणि त्यामुळे या जिल्हा प्रमुख चषकाची वाट प्रत्येक जण का पाहत असतो तर एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं. आयोजकांनी दिलेला वेळ मैदानाला, फॅमिलीला वेळ कमी दिला, परंतु मैदानाला वेळ जास्त देत असताना हे मॅनेजमेंट समोर उभं राहिलं आणि एक साम्राज्य उभं केलंय. ते टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची ही स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2026. पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. आयनुल पुढे सरसावेल फार वेगाने. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जरूर झाला. ऑलमोस्ट त्या ठिकाणी विवेक पोचले होते. बाबू यांनी गोलंदाजी जबरदस्त केली मलिंगा स्टाईल मध्ये. जे 2 स्पेल जे हाताळले, 2 षटकं ती डेंजरस पाहायला मिळाली होती. सलामीवरांनी चांगली सुरुवात केली नव्हती. मध्यंतर फलंदाज बाद झाले, बॅटिंग लाईन कोलॅप्स झाली आणि त्यानंतर आयनुलने स्वतःला, डावाला, संघाला सावरला आणि एक मनामध्ये प्रश्न निर्माण केला, नाही आज मला अबीर 11 अर्पेल लायन्स वाडा टीमसाठी काहीतरी करायचं आहे. आणि जेव्हा हे तुम्ही स्वतः मनामध्ये बोलता ना मी सर्वोत्तम आहे, तेव्हा मात्र विजेते डेफिनेटली ठरता. ऑन साइडला फटका छान आहे. पॉवर प्लेचा परिपूर्ण उपयोग करत असताना सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय. 1 बाउन्स 4 रन. गुड शॉट, 4 रन.
चांगला फटका होता महेशच्या बॅट मधून आपण पाहत आहेत. महेशने आतापर्यंत 2 बॉल हाताळले गेलेत आणि त्यामध्ये 6 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकुशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल कारण धावांचा वेग जर आपण पाहिला तर जवळजवळ 52 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, जागा बनवली, जागा दाखवली आणि सरळ बॉल एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या अगदी मधोमध नेत्रदीपक टाळ्यांचा कडकडाट करणारा प्रेक्षणीय फटका. 4 रन. गुड शॉट, सुपर टायमिंग. अंकुश मात्र यावेळेला थांबणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये मला खरपूस समाचार घ्यायचा आहे, धावांचा वेग वाढवायचा आहे कारण सुरुवातीला जर मी दबाव घेतला तर कदाचित गोलंदाज हवी होतील, परंतु या वेळेला फ्री माइंडेड बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. वेगवेगळे शॉट सिलेक्शन पाहायला मिळतात कॉपीबुक स्टाईल मध्ये. जे तंत्रशुद्ध फटके असतात क्रिकेटच्या खेळामध्ये ते मात्र आतापर्यंत अंकुशने सौंदर्यपूर्ण फटके दाखवलेत. वा, अप्रतिम, चांगली. महेश, क्षमस्व, महेश सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अंकुश उंच सकल बांध्याचा. महेशने आतापर्यंत आपला बोलबाला दाखवलाय या 3 बॉल मध्ये. ऑन साइडला खूप टप्प्याचा चेंडू, लेंथ खराब, त्याला पिक केलं, हुक केलं आणि 4 धावा बुक करत असताना पाहायला मिळतो महेश. गुड बॅटिंग. चौकार आणि षटकारांचा पाडा बोलला आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 लगातार 3 बॉलवर खणखणीत चौकार, झन्नाटेदार चौकार आलेत. अंकुश माइंड मध्ये विचार करतोय गोलंदाजी करावी तर करावी कशा पद्धतीची, कारण महेश एक सेट फलंदाज आतापर्यंत पाहायला मिळतोय. सलामीवीर कसा असावा आणि आता अगदी महेशच्या प्रेमात ही खेळपट्टी पडले असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. 52 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावांचा वेग वाढलाय आणि 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. ताबडतोड फलंदाजी. अप्रतिम बॅकफुटला गेले, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. इनफिल्डच्या वरून खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकफुट पॉइंटच्या अगदी मधोमध महेश चांगली बॅटिंग करतोय. सेन्सेशनल क्रिकेट कसं खेळावं, सेन्सिबल बॅटिंग कशी करावी याचं फॉर एक्झाम्पल आतापर्यंत दिलंय महेशच्या बॅटमधून. महेश आपल्या संघाला घेऊन जातोय 16 या धावसंख्येवर. ग्रेट स्टार्ट. अंकुशला विकेट मिळेल का? एक उंच सकल बांध्याचा. इतर वेळेला चांगली लाईन अँड लेंथ मेंटेन करतो, परंतु या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा खर्च करतोय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला फटका खेळला गेला होता. 1 रन तर मेल. इथून मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. संपूर्ण काही आपण पाहिलं तर नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे टीमच्या बाजूने लागतं आणि स्पेशली महेशच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो आणि संघाला घेऊन जातोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर बाय महेश. पहिल्या षटकात खरपूस समाचार घेतला. साम्राज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते पॉवर प्ले मध्ये. पॉवर पॅक्ट बॅटिंग महेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली. जे श्रोते जोडले गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्या संपूर्ण श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. अतिशय चांगली देखणी स्पर्धा पाहायला मिळते का म्हणून या स्पर्धेची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहतो. हवं तसं प्रत्येक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट तुम्हाला 5 षटकांचे सामने खेळायला मिळतात. हवं तसं मैदानाची उपलब्धी करून दिली गेले आणि वेळेचं अप्रतिम मॅनेजमेंट पाहायला मिळतं. संपूर्ण आदरणीय धनेजी साने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली ही मेहनत आज मात्र यावेळेला सफल ठरताना या 3ऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामना क्रमांक 2 आहे. पहिल्या सामन्यामध्ये श्रीराम गौरापूर या टीमने अप्रतिम बाजी मारली. SBP कुफरी या टीमला नमवलं आणि त्यानंतर हा दुसरा सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. प्रथम बॅटिंग करत असताना अबीर 11 RP लायन्स वाडा विपुल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नेहमीच पुरस्कृत करतात RP लायन्स आणि ओपन टीम मध्ये सुद्धा पॅकर्स म्हणून ज्यांची भूमिका पाहायला मिळते आणि त्यांचा संघ खेळत असताना एका साईडला नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे टीम. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, तुल्यबळ आहेत, परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जीता वही सिकंदर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. गुलशन गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताचा राऊंड विकेटने येतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला रणनीती बदलतोय. ऑन साइडला
फटका तर फसलाय परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होईल का आणि यस डेफिनेटली षटकार विवेक जाधवच्या बॅट मधून विथ द बॅट विथ द बॉलने कामगिरी करत असताना विलक्षण कामगिरी करतोय आणि विवेक जाधवला सुद्धा अचंबित करणारा हा फटका होता की हा षटकार आला कसा. कदाचित बॅटचा टो आपल्याला पाहायला मिळालं आणि सरळ बॉलने मात्र हवाई सफर केलं. 6 धावन करता षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 24 धावा 24 रन्स 52 धावांचा पाठलाग करताना दोन्ही बॅटर आतापर्यंत समजूतदारपणाचं क्रिकेट खेळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा परंतु आता मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येत आहेत जजमेंट करतायत. ऐनूल कोणतीही चूक करणार नाहीये. विवेक जाधवच्या खेळीला पूर्ण विराम. बाबूला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरी टीमला पहिला धक्का. दुसऱ्या षटकात गुलशनने अखेरकर मात्र यावेळेला विकेट मिळवून दिली. ब्रेक थ्रू लावला. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कॉन्ट्रीब्युशन करणं फार गरजेची गोष्ट असते. एका दुसऱ्याचा खेळ नाहीये. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाची जेव्हा भूमिका तुम्ही निभावता त्यावेळेला विजेते तुम्ही ठरता. कारण विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत. विजेते वेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. त्यामुळे तशाच पद्धतीने तुम्हाला या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खेळावं लागतं. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आपण सातत्याने पाहतायत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आता ISPL पर्यंत बोलबाला मात्र याच टेनिस बॉल क्रिकेटचा राहिला आहे. त्यामुळे आता वाडा क्रिकेट आपण पाहिलं तर खूप चांगलं डेव्हलप होत असताना यातूनच खेळाडू मात्र ISPL पर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करताना पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण होतं की मला टेनिस बॉल क्रिकेटच्या सर्वोत्तम ज्या स्पर्धा आहेत त्या खेळायच्या आहेत. मग ती टेनिस बॉल क्रिकेटची आशिया खंडातील नंबर 1 जो ऑल इंडिया ओपनचा वर्ल्ड कप सुप्रीमो ट्रॉफी असेल. त्यानंतर आपण पाहिला तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचं वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला ओळखलं जातं ती स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, मग आनंदवाडी ट्रॉफी असेल. अशा पद्धतीने कित्येक स्पर्धा मग 70-70च्या बिग बॅश असतील. अशा कित्येक स्पर्धा जेव्हा समोर येतात ना त्यावेळेला असं वाटतं की आपण त्या लेवलला जाऊन चांगलं क्रिकेट खेळावं आणि यातूनच ते खेळाडू घडतात. याच मातीतून ते खेळाडू घडताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 24 धावा. निखिल भोईर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागेल. गुलशनने तर विकेट मिळवून संघाला थोडस जरूर होप्स वाढवलेत. ऑन साइडला आल्या आल्या धमाकेदार या वेळेला फटका पाहायला मिळतो. ट्रेस बुलेट शॉट. परंतु इथून जर आपण पाहिला तर बॉल थोडासा रोखला आणि पाहता पाहता 2 रन्स इन्क्लूड केल्या जातील. खूप चांगला फटका होता. 2 रन्स मिळतील. या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा झालेत. असं वाटलं की बाउंड्री लाईन पार होईल परंतु सगळ्यांना समान न्याय आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारचा दुजाभाव तर नाहीये. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले गेले. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केला आतापर्यंत. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 2. अप्रतिम चांगला फटका. बॅकलिपचा वापर केला आणि बॉलला जणू काही पंख फुटले. बॉलने लँड केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट्स अ नॉट अ शॉट. दॅट्स अ स्टेटमेंट बाय निखिल भोईर. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. षटकार 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 धावा 32 रन. ओरपिच बॉलला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर तुमच्याकडे व्हेरिएशन असावं लागतं. मग ते वाईट यॉर्कर बॉल असतील, ऑफ कटर, लेग कटर यांचं मात्र संमिश्रण युक्त तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. कारण आता फलंदाज सुद्धा मात्र एखाद्या गोलंदाजाचा खूप अभ्यास करत असतात. टेक्नॉलॉजी आल्यामुळे मात्र पुरेपूर आता झपाट्याने क्रिकेटची वाढ झाली आणि त्यामुळे आता गोलंदाज सुद्धा फलंदाजाचा अभ्यास करून ती रणनीती आखतात. तो ट्रॅप रचला जातो. अप्रतिम बॅकफुटला जात असताना वन हँडने चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला.
एक रन तर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत रिले थ्रो केला जातोय. 2 रन्स मिळतील. निखिल भोईरच्या बॅटमधून आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन जणू काही आलाय. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 धावा 34. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता आहे. 52 धावांचं टार्गेट. 18 बॉल 18 रन. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या आता उष्णता वाढत चालली, त्यामुळे जास्तीत जास्त आपण पाणी प्राशन करा. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या. कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त तुम्ही वापर करतील तर ते तुमच्या सेफ्टीसाठी असेल. आणि निघताना, घरातून निघताना तर डेफिनेटली आपण देवारात जाऊन पाया पडतोच, परंतु निघताना आपण डेफिनेटली थोडं फार कुठेतरी ब्रेकफास्ट करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. पाणी जास्तीत जास्त जेवढं प्राशन करतील तर डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील. उमर फक्की या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या बोबा 11 खानिवली टीम आणि स्पॉन्सर बाय संदीप पाटील SP बिलोशी या टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांची स्पर्धा आहे ते 2 मार्च ते 9 मार्च 2 लाख फर्स्ट प्राइज आपल्याला पाहायला मिळतं बिलोशीच्या मैदानात. आणि या स्पर्धेला सुद्धा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या, रोख रक्कम 500 रुपये कमवा. फक्त ते प्रेक्षक असतील, खेळाडू कोणताही तो नसेल. आणि हरीशजी पालवी सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड टी शर्ट त्या प्रेक्षकाला देण्यात येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 धावा 34 रन्स ऑन द बोर्ड. अंकुशला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलंय. तो विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा. आता मात्र आपण पाहिलं तर महेश पहिल्या बॉल पासून ज्या महेशने अंकुशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला, परंतु अंकुश आता यावेळेला म्हणतोय की माझ्या रक्तातच आहे, नेव्हर गिव्ह अप. मी मात्र यावेळेला हार मानणार नाहीये. या 2 बॉलने त्याने दाखवून दिलंय. परंतु आता येणारे बॉल आहेत 16 आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 16 बॉल 18 रन हे सामन्याचं समीकरण. यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर थोडंसं वळण घेतला आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आउटसाइड द लेग स्टंप. लगेच उमेश लोखंडे यांनी सांगितलं की इथे DRS घेऊन चालणार नाही अंकुश, अन्यथा व्यर्थ जाईल, लॉस्ट जाईल. आणि इथून व्हाईट बॉल येत असताना संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले गेले. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे या टीमची आता 17 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 बॉलमध्ये 17 रन. अप्रतिम बाउन्स मिळाला होता, अप्पर कट. सरळ बॉलला यावेळेला पनिशमेंट केलंय. चेंडू निघून जाईल. थर्ड मॅनला क्लिअर करणारा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी जिल्हा प्रमुख चषक चौकार. गुड शॉट. चांगला बाउन्स यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु अगोदरच महेशने ओळखलं होतं त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याची बॅट फिरवण्याची शैली, कोणत्या क्षणाला कशा पद्धतीने बॅटचं फेस ओपन करायचंय, क्लोज करायचंय हे ठाऊक आहे महेशला. आणि त्यामुळे मात्र हा अप्रतिम चौकार आला. 39 रन 13 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15. ओव्हर पिच बॉल होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन तर मेल महेशच्या बॅटमधून. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40. या धावसंख्येवर विजयासाठी आता बरोबर 14 रनची, एकंदरीत 12 रनची आवश्यकता असेल. 52 धावांचं टार्गेट, 14 बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण. कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने मात्र बॅटिंग करायचे, कोणत्या बॉलवर कसं खेळायचे महेशला ठाऊक आहे आणि त्यानुसार आता सेन्सिबल बॅटिंग केले. अंकुशला विकेटच्या शोधामध्ये आहे. फुलटॉस बॉल होता, मात्र मिसटायमिंग स्ट्रोक जरूर डीप बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर त्या ठिकाणी येतील, चेंडूला फील्ड करतील, फेकतील. तत्पूर्वी आराम के साथ खेळपट्टीवर 2 रन्स मिळतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे, फक्त 2च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. आणि या दुहेरीने नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे टीम जाऊन पोहोचते मजबूत स्थितीमध्ये 42 या धावसंख्येवर. 52 धावांचा पाठलाग करताना सिंगल डबलला सुद्धा महत्व दिलंय. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतं. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल.
कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. चेंज ऑफ पेस, अगोदरच बॅटचं फेस क्लोज झालं होतं, बॉल थोडासा उशिराने आला आणि इथून मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरी टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 42 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 10 रन, लाख मोलाची स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचं. अतिशय आयोजक खूप मेहनत घेत असतात. आयोजकांना सुद्धा दाद द्यावी लागेल. पडद्यामागचे खरे हिरो जर कोण असतील तर ते आहेत आमचे लाडके आयोजक, कारण ज्यांच्यामुळे मात्र आपल्या प्रत्येकाला व्यासपीठ मिळवून दिलं गेलंय. आणि खऱ्या अर्थानं आम्ही टेनिस बॉलचा का ऋणी आहोत, कारण याच टेनिस बॉलने प्रत्येकाला व्यवसाय दिला आणि त्यामुळे मात्र प्रत्येक खेळाडू आता आयोजकांच्या माध्यमातून फ्लॅश होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता खेळाडू प्रत्येक जण उंची गाठताना पाहायला मिळतो. म्हणून प्रत्येकाने आयोजकांचं ऋणी राहावं. 12 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. वाडा तालुक्यातील एक अतिशय सुंदर आणि दर्जेदार स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचं ओठांवरती नाव घेतलं जातं, शिवकृपा मित्रमंडळ गातेस व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा जिल्हा प्रमुख चषक. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर 1 बॉल, तेजसचा डॉट बॉलची सांगता होते. आता बॉल आहेत 11 बॉलमध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये, कारण बॉल टू रन जेव्हा येतात ना त्यावेळेला हेच आकडे डेंजरस कधी कधी ठरतात. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला येऊन दिलं, दिशा दिली आणि 1 रन घेत असताना आपण पाहतायत महेश बरोबर समजूतदारपणाचं क्रिकेट आतापर्यंत खेळत असताना पाहायला मिळतो. महेशला माहिती आहे ते जास्तीत जास्त डॉट बॉल आले तर कदाचित आपल्याला प्रेशर सहन करावा लागेल आणि त्या अंडर प्रेशर खाली मात्र विकेट जाईल. त्यामुळे सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे, लाईफ लाईन म्हणून म्हटले गेले. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर 1 रन ही क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन झाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी रन्स हवे आहेत त्या 9. तेजस फील्डमध्ये सेट करत असताना पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग थोडासा हटवतोय. डीप मिड विकेटचा एक मोठा गॅप मिळतोय. मिड ऑन आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर एक लॉंग ऑन पाहायला मिळतो. एक फिल्डर शॉर्ट फाईन लेग्सचा मात्र आपण पाहिला तर शॉर्ट मिड ऑनला घेतला गेलाय. एक फिल्डर आपण पाहिला शॉर्ट थर्ड मॅन गली, त्यानंतर एक डीप बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर नाही आहे. मिड ऑफ आपण पाहतायत, लॉंग ऑफ थोडासा दूर आहे आणि त्यामुळे मात्र हे गोल मैदान असल्यामुळे अगदी चांगली फिल्डिंगची सजावट. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॅकलिप्सचा वापर केला होता. मिडॉनचा फिल्डर फार वेगाने येत आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. गणेशच्या माध्यमातून 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवर. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 44 धावा या फलकावर. तेजस मोठे फटके मारून देत नाहीये, ही त्याची खुबी राहिली आतापर्यंत या ओव्हरमध्ये. चेंज ऑफ पेस, स्लोवर 1 चेंडू होता, लेग कटर बॉल पाहायला मिळाला, डायरेक्ट हिट केला गेलाय. पंचांकडे दाद मागितले, पंचांनी सांगितलंय की यस तिथे थर्ड अंपायर रेफर केलं गेलं. या आपण चेक करूया. ऑलमोस्ट निखिल भोईर पोचले होते का, बॅट ग्राउंडिंग केली होती का, की बॅट मात्र यावेळेला हातात घेऊन धावले होते. अगदी या गोष्टी चेक केल्या जातील आणि या पण डिसिजन पेंडिंग आहे. अगदी चहूबाजूने कटआउट, सुंदर बॅनर्स आपण पाहतायत. खेळाडू 2 कक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि मैदानाची उभारणी अप्रतिम पाहायला मिळते. कारण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर मुंबईमध्ये गेलात तर 2-2, 3-3 लाखाच्या स्पर्धा असतात. पाठीमागे डिक्लरेशन झोन असतं, मात्र ते भाग्य लाभत नाही त्या खेळाडूंना. परंतु इथे मात्र या ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यात आपलं भाग्य लाभतं. बॅटर सेफ आहे, म्हणजे 1 धाव कंप्लीट झाले आणि 1 धाव इन्क्लूड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45. आता बॉल फेकून झाले तेजसच्या हातखंडामधून 4. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. तेजसने मोठे फटके मारून दिलेले नाहीये. 8 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण. बॉल टू रन म्हणून मी म्हटलं होतं की बॉल टू रन जेव्हा येतात ना तेव्हा हे डेंजरस आकडे आपल्याला पाहायला मिळतात. निखिल भोईर
पुन्हा एकदा तेजस टू निखिल बोईर. निखिल बोईरच्या बॅटिंगचा विचार केला तर एक षटकार त्याने ठोकलाय. इथून ऑस्ट्रमच्या बाहेर खूप बॉल टर्न झाला होता आणि इथून मात्र पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 धावा. येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 6 रनची आवश्यकता. अगदी चांगलं आयोजन नियोजन. आदरणीय सन्माननीय धनेजी साने साहेब व्यासपीठाच्या अगदी बरोबर आणि एक गोड स्वभावाचे धनी उपसरपंच उपसरपंच नाणे आदरणीय सन्माननीय भूषणजी पाटील साहेबांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. या जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये दरम्यान बॅटची एज अँड टेकन. निखिल भोईरला परतावं लागेल. आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 6. 7 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोणता फलंदाजाला धाडलं जाईल याकडे लक्ष असेल. निखिल भोईर बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी सध्या राजेशजी सातवी साहेब व्यासपीठावर आहेत. साई पष्टे यांना सुद्धा आपण पाहत आहेत. उपसरपंच नाणे भूषणजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक चांगले उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत. दुर्वाजी कांबडी साहेब सरपंच विद्यमान सरपंच नाणे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन की साहेब आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. चला बॅटर थोडीशी घाई करा जरा. 7 बॉल आणि विजयासाठी 6 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी केली. तेजसचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. वेलकम दुर्वाजी कांबडी साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यमान सरपंच नाणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जसजसा दिवस पुढे जाईल 12 तारखेचा दिवस खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा सांगता दिवस आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आकाश 4थ्या क्रमांकावर प्रमोट केलंय. या वेळेला स्लोवर वन चेंडू होता. बॅकअप दी हँडचा चांगला वापर केला. क्या बात आहे तेजस. काय गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळाला. धारदार गोलंदाजी अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडखळत ठेवलं आणि 6 बॉल एक फक्त वाईट व्यतिरिक्त आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी केली आणि फक्त 4 धावा खर्च करत निर्णायक षटक पाहायला मिळतं. अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीमच्या गोलंदाज तेजसने मात्र कमबॅक केलंय. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 6. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला या धावा पूर्ण कराव्याच लागतील जर दुसऱ्या फेरीत धडक मारायची असेल तर. स्लोवर वनचा मारा अप्रतिम. तेजसने मात्र मास्टर माइंड बॉलिंग केली. आपल्या फिंगरचा वापर करत असताना ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रत्येक दाखवलं आणि आता 6 बॉल 6. म्हणूनच मी उल्लेख केला होता की जरी बॉल जास्त असले रन्स कमी असले परंतु बॉल टू रन जेव्हा मॅच येते ना त्यावेळेला डेंजरस आकडे आपल्याला पाहायला दिसतात. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 6 रन. महेश एक सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागले. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. 6 बॉल आणि 6. गोलंदाज अक्षयला आपण पाहतायत. गोलंदाजी मार्कवर आणले गेले. अक्षय कोकाटे एक महत्वपूर्ण असा गोलंदाज. चांगला बॉल. पहिलाच बॉल खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी अचूक टप्प्यावर बरोबर लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 6 रन. मागील 2 ते 3 वीकमध्ये मी अनुभव घेतलाय जेव्हा 13 बॉल 12, 11 बॉल 10, 6 बॉल 4, 6 बॉल 2 या जेव्हा आकडे आले ना तेव्हा डेंजरस आकडे ठरले गेले आणि तेच पुन्हा एकदा प्रत्यय यावेळेला पाहायला मिळतोय. 5 बॉल 6. या वेळेला बॅटची एज अँड टेकन. पुन्हा एकदा सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 6 रन. महेश सेट फलंदाज होता म्हणून हे क्रिकेट आहे आणि शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेटमध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते.
आता 4 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण. मॅच होती कुठे आली कुठे, हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं आणि लाडके प्रेक्षक राजे म्हणत असतील की डेफिनेटली मी आलोय तर सार्थक झालंय. यावेळेला मॅच पाहण्याचा आनंदच वेगळा आहे. पैसा वसूल मॅच. 4 बॉल आणि 6 रन. अक्षय कोकाटेने मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणलंय. तेजसच्या पावलांवरती पाऊल ठेवत अक्षय कोकाटे सुद्धा सांगतोय नाही, तेजसने जशी गोलंदाजी केली मागील 3 ओव्हरमध्ये काय झालं हे मला माहिती नाहीये, परंतु आता मला तेजसच्याच प्रमाणे चांगली गोलंदाजी करायची आहे हे दर्शवणारं मात्र आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपन्न होत असताना 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 6 रन. कारण झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. कारण सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते सत्य आहे, नॅचरली आहे. 4 बॉल 6. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. चीफ शॉट. फलंदाज आहे सेफ. कॅचेस विन द मॅचेस. रुपेश लोखंडे सारख्या एक चांगल्या खेळाडूकडून हा दबावाखाली झेल टिपता आला नाहीये. इथे मात्र थोडेसे हात थरथरले होते. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अटेम्प्टला बॉल मात्र यावेळेला जमिनीवर कोसळला आणि इथून कदाचित ही कॅच नाही तर एका क्षणाला मी म्हणेन ही मॅच सोडलेली आहे. आता बॉल आहेत तुमच्याकडे 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 4. 3 बॉल आणि 4 धावा. कपिल देव, रामलाल निकंज यांनी जर विवेन रिचर्ड सरांचा झेल टिपला नसता 1983चा वर्ल्ड कप आला नसता. सूर्यकुमार यादवने जर झेल टिपला नसता डेव्हिड मिलरचा तर T20चा वर्ल्ड कप आला नसता. यावेळेला ऑन साईडला मात्र झेल पुन्हा एकदा सुटला गेलाय. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत मात्र मयूर स्वतःकडे स्ट्राईक घेतोय. पहा कॅचेस किती महत्वाच्या आहेत. कधी कधी अशक्य कॅच त्या शक्य करा. कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात, परंतु तसं काही झालेलं नाहीये. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. मात्र आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर धावा हव्यात त्या 3. 2 बॉल 3 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. अक्षय कोकाटेने पहिले 2 बॉल व्यवस्थित हाताळले. रुपेश लोखंडेचा झेल सुटल्यानंतर थोडंसं विस्कळीत झालंय. सामना आता पॉवरफुल पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच आणि हाय व्होल्टेज मॅच. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरी वर्सेस अबीर 11 RP लायन्स वाडा या 2 टीमच्या दरम्यान एक कडवी झुंज आणि कडवी लढत. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. कदाचित श्रीसनने जर मिसबा उलगचा झेल टिपला नसता तर तो 2007चा वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आला नसता. 50-50 विश्वचषक महिला क्रिकेट तो झेल आपण पाहिला असेल. दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनने जर तिथे शतक मारल्यानंतर जर तो झेल टिपला नसता अमनजोत कौरने तर कदाचित आपलं सुद्धा स्वप्न भंग झालं असतं. म्हणजे एक कॅच किती महत्वाची असते क्रिकेटच्या खेळात. या वेळेला चांगला बॉल आणि यस डेफिनेटली अक्षय कोकाटे सांगतोय नाही मी हार मानणाऱ्यांपैकी नाही आहे. ग्रेट डिसिजन बाय अंपायर. जबरदस्त, ऍब्सोल्युटली प्लम. बरोबर मिडल स्टंपला मात्र या वेळेला इम्पॅक्ट पाहायला मिळाला, सापडला आणि मयूर बॅक टू द डगआउट. गॉन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 3. म्हणून मी का हे आकडे डेंजरस म्हटले होते. दिसायला ते सोपे वाटतात परंतु त्या बॅटरला जाऊन विचारा की ह्या मात्र धावा छोट्या आहेत की मोठ्या. आता 1 बॉल आणि 3 रन्स ठरवेल या मॅचचा रिझल्ट. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने आता 3 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. 3 धावा पळून पूर्ण केल्या जातील का? आपल्या आयुष्यामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फक्त एक खेळाडू असा आहे की त्यांनी 3 धावा कधीच आपल्या आयुष्यात पूर्ण केल्या नाही. ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं युनिव्हर्सल बॉस क्रिस गेल. आता मात्र यावेळेला 1 बॉल आणि 3 रन. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. प्रत्येक प्रेक्षक म्हणत असेल काय मॅच रंगले, परंतु गांधरेकर म्हणत असतील मॅच होती कुठे, खेळाडू कसे खेळले, परंतु अजून सुद्धा सामना समाप्त झालेला नाहीये. एका साईडला आपण पाहिलं तर वाडाकरांसाठी सांगत असतील की मॅच रंगतदार स्थितीमध्ये आणली आणि आतापर्यंत त्या उंबरट्यावर आहेत. 1 बॉल आणि 3 रन.
चला घाई करा, जरा स्पीडअप करा, घड्याळचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. 1 बॉल 3. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेशला आपण पाहतायत. नाव तर अप्रतिम पाहायला मिळतं, शुभ नाव, परंतु आता तेवढंच चांगला बॅटिंगचं परफॉर्मन्स दाखवावं लागेल. जिल्हा प्रमुख चषक 2026 आपण अनुभवतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला चांगला बॉल आणि अक्षय कोकाटेने मात्र यावेळेला तोंडातला घास हिरावून घेतलाय. उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं. अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीम. म्हणून मी म्हटलं होतं फक्त म्हणून चालणार नाहीयेत. बॉल टू रन हे जेव्हा आकडे येतात ना तेव्हा डेंजरस आकडे म्हणून ओळखले जातात. आणि अक्षय कोकाटे, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, अतिशय चांगला आणि अप्रतिम खेळाडू. झेल सुटल्यानंतर सुद्धा मात्र यावेळेला फलंदाजाला संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक मॅच, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळाली. अक्षय कोकाटे ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थानं 2 शिल्पकार पाहायला मिळाले, तेजस आणि अक्षय कोकाटे. फॅन्टॅस्टिक, इनक्रेडिबल. 2 अंपायरचं सुद्धा या दबावाखाली चांगली पंचगिरी केले, त्यांचं सुद्धा तेवढंच मात्र यावेळेला कौतुक करावं असं वाटेल. हार्ड लक. नवचैत